ओम नवनाथ महाराज की जय। ओम मंगल चरणम ओम स्वामी समर्थ चरणम ओम ब्रह्मा विष्णु महेश्वराय चरणम नमो नमः। ओम गुरुदेव दत्त चरणम नमो नमः। ओम सजयति सिंधूरवदनो देवो यत्पाज पंकजस्मरणं वासरमणिरेव तं राशिनाशयति विघ्नाम्। या कुंदिनशहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या विनवर्णमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशंकर प्रबुधिभिर्देवेहा सदा वंदिता सा माम पातु सरस्वती भगवते निहाशेष जाड्यापहा। ओम मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिम यत्कृपातमहं वन्दे जगद्गुरु परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयमुदीरयेतं। आवा वसुदेवसुतं देवकंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। ओम सद्गुरुनाथाय संत कैकाळेश्वर महाराज की जय। ओम श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीराया भोक्तया षडो गुणैश्वर्या आयशी सो सुन्या पार माया सकळ कळा तुझेनी पटघट तंतु आकाश न्याय सर्व तवची ब्रह्मा होय आयसे असुनी निराळ राहे व्यक्त व्यक्ती पाहुनी की अपार घटी अपार तरणी व्यापुनी ऐक्य दिशे गगनी त्याची न्याय मोक्षदानी व्याप्ताशे सर्वाती तरी पूर्ण ब्रह्मनाथ वेश करुणानिधी पंढरीचा दिश माय कनवाळू जगन्निवास भक्तवत्सल नटलासी तरी हे दिनबंधो भक्त व्यापका पुंडलिक वरदायका आता पुढे रसना दोंदिका भक्तिसार वदविका मागील अध्यायी रामदर्शन आणि द्वितीयांजनी नंदन गोरक्षा लागी भेटून अदृश्यपणे मिरवले असो स्वस्थान गेला अयोध्या नाथ एरीकडे अंजनी सुत शृंगमुरडा मंचकावरी शृंगमुरडा जाऊनी त्वरित मानववेशे नटलासी गुप्तवेशे राजसदन पाहत झाला अंजनी नंदन एकांत सदनी मैनाकिनी पद्मिन मंचकावरी पहुडली सुखनिद्रा शयन्या सुण परिचारिका गेल्या उठून आयशी एकांत संधी पाहून धवळारी तै संचरला चपळपणे तो मंचका जवळे जाऊन बैसला प्रताप बळे किलोतळा पद्मिनी कमळी करपात्री धरिली व्यक्त होत कर कमळ सावध झाली किलोतळा वेल्लाळ तो दृष्टी देखील अंजनी बाळ चरणावरी लोटली किलोतळाने मैनाकिनी तृतीय नामजे पद्मिनी या परी बोलवी कल्पनी कवने अर्थी ही नामे तृतीय अभिधानात दुहिता झाली कवनार्था मग त्या कल्पनी वाक सरिता व्यक्ती घेणे मिरवली आईसा पाहुणे श्रोतया आदर बोलता झाला कवी सादर
तृतीय भिन्न भिन्न प्रकार कैशा रीती एका त्या तरी पर्वता माझी मंदरगिरी जंबूद्वीप त्याचे प्रथम पायरी या परी सिंहल द्वीपाची दुसरी मेरू मंदार आहे की या परी सिंहल द्वीप भुवनी श्रियाज तुक्यास्ते पद्मिनी त्यातही मुख्य मैनाकिनी स्वरूपवती मिरवितशी तो एके दिवशी अभ्यंग करुणे उभी राहिली धवळारी जाऊनी ते सहज दृष्टी दिशा गमने आकाशाते पाहतसे हस्ती झगडती कबरी भार तोवर दृष्टी जाऊनी गोचर उपरीचर वसू विमानावर आरूढ होणे जातसे विमानारूढ झाला होता तो वमन एकांगे झाले तत्वता आवेशे बाहेर लिंग दर्शता असावध बैसलाशी विमानावरी गवाक्षद्वार त्यातून दिशे अवयव समग्र तो मैनाकिनी पाहुनी नेत्रे हासे खदखदात काळी ते ऐकुनी वसुनाथ विक्षेपोनी बोलता झाला तिथे म्हणे पापिनी परपुरुषा ते पाहुणे हासलीस तरी ऐशी जारणी वरली धरुणी राहासी स्वगृहाप्रती माझे विषयी कामशक्ती उद्भवली म्हणून हासली शे तरी मी नोहे तैसा भ्रष्ट सकळ वसु माझी श्रेष्ठ इंद्रिय दमनी कनिष्ठ पूर्ण तपासादितसे तरी मम अभिलाष धरुणी गदगदा हासशी पापिनी तरी पुरुष विनोदे स्वस्थानी जाऊन या पडशिला श्री देशात श्री कटकी वस्ती होईल तुझी शेखी मग काहीचा पुरुष ते लोकी दृष्टिगोचर होईल ऐशे बोलता वसो अंतरिक्ष लाजली पद्मिनी सुलक्ष परी पदच्युत शब्द ऐकता प्रत्यक्ष स्तुती संवादा व्यापिली म्हणे महाराजा वसुनाथा अपराध झाला विषमाता अपराधाचे विवरण करिता बोलता नये आम्हाशी परिहासो प्रारब्ध योग कदा न सुटे आचरला भोग तरी उशाप देऊन आता चांग स्वपदा ते स्थापावे तुम्ही वसू सर्व प्रकारे भरला शांती भांडारे परम कनवाळो इंद्रिय साचारे योग दमनी मिरवला तरी उशाप देऊनी माते करी महाराजा पदाश्रित मग अंतरिक्ष पाहुनी ढळाळीत उशापाते वदलाशीन म्हणे पद्मिनी ऐक वचन श्रीराजात किलो तळा स्वामीन ते त्या आयुष्य सरल्या पूर्ण तैपदे वसशील तू माये परी मज भावे निवेदिले चित्त तरी मही मिरवेल माझा सुत तो तुझ स्वीकारून होईल रत मच्छिंद्रनाथ म्हणून या तो रत झालिया अंगसंगी पुत्र लाभशील रेत प्रसंगी श्री मीननाथ हे नाम जगे प्रसिद्ध मिरवेल महिते तो पुत्र झालिया तुते शेवटी विभक्त होईल मच्छिंद्र जेठी
मग तू स्वपदा येऊने गोमटी भोग भोगी स्वर्गीचा या उपरी बोलले मैनाकिनी पुरुष नाही का तपा भुवनी सकळ स्त्रिया दिसते अवनी काय म्हणून महाराजा तरी पुरुषा वाचुनी संतती कोठून होतसे नसुनी पती हेरू म्हणे उनी मारुती बुवाकार देतसे आ ऊर्ध्व रेता वायुनंदन वीर्य व्यापितसे भुवाकारे करुण मग उत्पत्ती उदय जन्म ते होतसे शुभानने बाळतणू जो पुरुषधारी मृत्यू पावे तो भुभुहाकारे तितक्या विनाचळ नारी महेवरे विराजती ऐशी वदतांतरिक्ष मात मग बोले पद्मिनी त्याशी त्वरित हे महाराजा मच्छिंद्रनाथ येईल कैसा तठाया प्रत्यक्ष पुरुष पावती मरण ऐशी चर्चा तेथे असून कैसा येईल तव नंदन मम भोगार्थ महाराजा अंतरिक्ष म्हणे ओ शुभाननी तू किलो तळेचे उपरे जाऊनी बैसोनी उपरे तप मांडणी आराधावा मारुती प्रसन्न झाल्या वायुनंदन मग मुक्ती करील त्या भयापासून परी तुझ सांगतो ती खुण चित्त माझी रक्षावी प्रसन्न होईल जेव्हा मारुती मागणे करिजे अंगसंगती मग तो संकटी पडून क्षिती मच्छिंद्रा ते आणिल तरी हार चुनी दृढतरा उपाय मिरवत आहे मारुती भव तरी तयाच्यास्ते साधावे कार्य मच्छिंद्रा ते आणोनी या उपरी बोले पद्मिनी युवती रामचरणे श्री मारुती कैसे सांग माते द्यावे रती ऐशे म्हणेल महाराजा पर्यायशे बोल प्रकरणी मारुतीच मिरवला विषय ध्वनी मग तव सुत मच्छिंद्र कोठुनी तेथे येईल महाराजा ऐशे अंतरिक्ष ऐकता वचन म्हणे विषयोपद्रवरहित वायुनंदन ब्रह्मचर्य व्रता ते लोटून रतिसुखा कैसा मिरवेल तरी हा संशय सोडून गोरठी अर्थ धरिजे तुका पोटी मच्छिंद्राला हसील येणे कोटी हनुमंते करुनिया ऐसे सांगून अंतरिक्ष स्वस्थाना गेला वसुदक्ष एरेकडे मैनाकिनी प्रत्यक्ष श्रीराजात प्रवर्तली शृंग मुरडा राजपट्टणी भ्रमण करिता ती पद्मिनी तो वसुदक्ष एरेकडे मैनाकिनी प्रत्यक्ष श्रीराजात प्रवर्तली शृंग मुरडा राजपट्टणी भ्रमण करिता ती पद्मिनी तो ते चर्मिकेचे सदने सहजस्थिती पातली सहजस्थिती जाऊन ओसरे बैसती झाली शुभगात्री तो ती चर्मिका पाहुनी नेत्री बोलती झाली ते म्हणे माय ओ शुभाननी कोठे असशी लावण्य खाणी हेरी म्हणे ओ माय बहिणी शहलदीपी मी असते पर्यंतरिक्ष वसूचे शापे करुण पाहते झाले माये भुवन आता माझे संगोपन कोण करील कळेना ऐशी ऐकुनी पद्मिनी वाणी बोलती झाली
तो चरमिणी म्हणे माय हो माझे स्थानी राहुनी सुख भोगिका स्वहस्ते करुणे पाक हरित जा माये तृषा भुक मी आपुल्या गृहीची एक तारंबळ होतशी तरी माय हो पेक्षा सोडून शेवी माय हो माझे सदन कन्या समान तुझ पाळीन सर्व सुख देऊन या आयशाय कुणी तेची वार्ता परम तोषली हृदय दुहिता मग तेथेच राहुनी बल्लवी हस्ता क्रे लागी आराधी स्वहस्ते करुणे पाक निष्पत्ती हरित चर्मिकेचे क्षुदे प्रती शेवटी भोजन क्रिये संगती आपण शेवी नित्यशा यासही लोटता बहुत दिवस किलो तळा राज्य स्वामीन आयुष्य सरले जरा व्यापून मग मंत्र्या लागी बोलतसे म्हणे आयुष्य सरले निकट तरी कोणा शिव ध्यावा राजपट मंत्र म्हणे माळिका चोकट गज शुंडी विराजवावे सकल स्त्रिया पाचारुण गज प्रेरावा माळ देऊन त्याशी भेटेल दैववान माळ ग्रहणी ग्रीवेत ऐसे बोलत मंत्रितये वेळा परम तो शली किलो तळा सुदिन पाहुणे कार्यमंगळा अर्पिली माळा गजशुंडी समग्र स्त्रियांची सभा करुण मग तो प्रेरिला माळ देऊन ते प्रांते मैना किने पाहुण माळग्रीवे तोपिली या उपरांतिक भोगिता राणीव आचरली पूर्वोक्त तपपर्व वश केला मनोभावे रामदूत तिने वश झाला अंजनी नंदन हे पूर्वीच लिहिले कथन वायू सुते मचिंद्रा कारण पूर्वी प्रकरण निवेदिले तरी असो ऐसे कथन शहरदीपी मैना किनी नाम माता पितरांच्या आवडी करुण नामायसे विराजले या पुरुषी हळदीपीची दारा म्हणून सर्वांच्या वागुत्तरा पद्मिनी नाम सर्वोपचार बोबावती कटकात किलो तळेचे पावली आसन म्हणून किलो तळायशे नाम असो गुप्त रूपे वायू नंदने सावध केली किलो तळा सावध करून तिथे मने किलो तळे ऐक मात तुवा मज ठेवून वचनात मच्छिंद्रनाथा नविला तरी तव वचनापासून सुटलो आहे अर्थ करुण परी तव सुखाशी पातले विघ्न मच्छिंद्र शिष्य येतो की तो मच्छिंद्राहुनी प्रतापवंत तरी तो मच्छिंद्राहुनी प्रतापवंत नामी मिरवला गोरक्षनाथ तो अजिंक्यासे तयाचे सामर्थ्य वर्णवे नावाचेशी म्या तुझ्यासाठी यत्न केला श्रीराम मध्यस्थ घातला परी अवमानुने उभयताला मच्छिंद्रा नेऊ म्हणतसे तरी तो आता येईल येथे त्याशी सज्ज करून प्रीती गुण घ्यावा कोणे हितार्थे सुख संपत्ती दावून या परी तो नो हे मच्छिंद्रा समान विषयी विरक्त तपोधन कैसा राहिला नवल विधान सर्वोपरी विरक्त तो
परिवाच गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव भोजनादि नाना वैभवे गौरवोनी गोवावा जैसा जतन करे पावक संग्रहे जे गौरवी राख की चिंदी वेष्टने रक्षणे मानिक होता हे शुभाननी तैसा भोविद गौरव करुणा तुष्ट करावे तयाचे मन ऐसे सांगुनी वायू नंदन आगमन करिता पै झाला परीती चपळ मैनाकिनी मारुती बैसविला कनकासनी षोडशोपचारे पूजा करोनी बोलविला महाराजा स्वस्थान गेला वायुसुत एरीकडे गोरक्षनाथ वेशा कटकी मार्गेत मुक्कामाशी साधुनिया जैसे पक्षी करी ती गमन या तरुणी त्या तरुवरी जाऊन देवी गोरक्ष मुक्काम करुण शृंग मुरडी पातला गावा निकट पेठे धर्मशाळा होती त्यात वेश कटकी राहुनी तेथ शिबिरापरी योजली मग तो वेशा मुख्य नायिका कलिंगणा मे मुख्य दोंदिका साज सरंजाम घेऊन निका राजसदनी चालली सवे वेशा सात पाच घेऊन रूपवंत गुणवंत साच ऐसे कटकी करून संच राजांगणी मिरवली राजद्वारी उभी राहून पाठविले वर्तमान द्वार रक्षकी आत जाऊन वेशा कटकी सांगितली हे महाराजा राजद्वारी कलावती कला कुसरी रूपवती गुणगंभीरी गुणगंभीरी भेटी लागी परतली तरी आज्ञेप्रमाणे वंदू तिथे ऐशा ऐकता किलुतळा मात म्हणे घेऊन या सभास्थानात अवघे समारंभेशी ऐशा ऐकता द्वारी दुती सवेची पातली द्वारावरती घेऊन कलिंगा कलावती सभास्थानी पातली तो कनक तगटी रत्न कोंदणी मच्छिंद्र मिरवला कनकासने निकट बैसले मैनाकिनी निज भारे शोभली जैसा नभी उडगण ज्योती मध्ये मिरवला रोहिणी पती त्याची नावे मच्छिंद्रा भोवती सकळ स्त्रिया विराजल्या की तेजा पुंज हटकासनी हिरा मिरवला शुद्ध कोंदणी नवरत्न हिरे वेष्टित हिरकणी तैसा शोभला मच्छिंद्र की शैल्या नवेत त्या रश्मिज्वाला मध्ये मच्छिंद्र अर्क गोळा कनकासनी ते सदनी सकळा राजसभेत मिरवत असो ऐशी सभा सगण कलिंगा दृष्टीने पाहोन मग बोलती झाली सभे वचन मैनाकिनी रायाते हे महाराजा शैल्यापती ऐकुने नामाभिधान कीर्ती सोडून आपुल्या देशाप्रती येथे आले महाराजा तरी कीर्तिध्वजा फळकतावनी तैशी अवलोकनी आली करणी मही कलावंत राजभुवनी विराजत श्री महाराजा बृहद्रव राजा हस्तिनापुरी कीर्ती ध्वज धर्माचारी याची नीती बंगाल धरित्री गोपीचंद विराजला याची नीती कीर्ती ध्वज शैल्या देशी किलोतळा नामराज ऐशे कवरोनी सत्कीर्ती भाज येथे आले महाराजा
ऐशे बोलता कलिंगा येवती परमतोषला केलो तळा भूपती. मग समचे विचार करोनी अनुभक्ती देऊनी बोले केलो तळा. तवती कलिंगा येऊनी शिबिरी माध्यान समया सारोनी उपरी. साज सरंजाम सजुने परे सावध रात्री बैसली. तोयरेकडे मैनाकिनी येऊनी बैसली सभास्थानी. सभा मंडप शृंगारोनी दीपमाळा रचेल्या लावणी स्फटिकांची कृपेका. आमेण बत्ती लावणी दीपिका अगरबत्ती गंध लोका. घ्राणो घ्राणी मिरवतसे तब की भरोनी गंगेरी पाने. विडे रचले त्रयोदश गुणी त्यात फुले उत्तरदानी. लोका माझी मिरवितसे ऐसे सभे कटकासन मूळ पाठविले कलिंगी लागून. तव ते आपुला सरंजाम घेऊन दिव्य तेजे मिरवले. एरी कलिंगा राज सदना जात सवे चालला गोरक्षनाथ. परी कलिंगे पाचारुणे कांत गुज सांगे तेशी म्हणे ओ ऐके गुणगंभीरे. तो नाट्या करशील सभे भीतरी तरी मृदंग वाद्य माझे करे सभास्थानी उपिका. शैल्या सभे कटकस्थानी रिजविता माझे वाजवणी. मग द्रव्य लाभ घे ओढोनी मानेल तैसे मागते थे. आयशा ऐकता कलिंगा वदत हे वरिष्ठ महाराजा गुण समर्थ. सभास्थानी स्त्रिया समस्त पुरुष नशे त्याठाई. तरी तुम्हाला गीते ते नेता वितर्क वाढेल संशय चित्ता. श्री देशात पुरुष व्यक्त कोठीची नाही म्हणून. ऐशा ऐकोनी तपो द्रुम म्हणे ऐके ओ सुमाध्यमे. अंगणा वेशे तो नटून रंग तुझा लुटावया. माझी इच्छा होईल पूर्ण तू ते मिळेल पारधन. मग ते कलिंगा आवडीने अवश्य नाथा म्हणतशी. मग लेवणी कंचुकी भार परिधानिले उत्तर चिर. जटा वियुक्त करोनी भार भांग मुक्तानी भरेला. बाळी चर्चुनी कुंकुम कोर सोगयांजनी मिरविले नेत्र. कबरी वरुण चिरपदर नाबे स्थानी खोविला. काढोने कर्ण मुद्रिका भूषण ताटके केली परिधान. तेही कोंदणी जडावरत्ने नक्षत्रा सम झळकती. की एकाग्र करुणी रोहिणी पती करू पातले श्रवणी वस्ती. मुक्त घोष नाशिका प्रती सर्जिनथ शोभतसे. पाच कंकण जडित भूषण ग्रीवे माझी अपार हेम. नाना नगे हाटक गुण मुक्त लढा शोभल्या. सो आता किती वर्णन अंगणा वेशे गोरक्षनंदन. परमशोभला चपळे पण वेशांगणी तळपतसे. आधीच पूर्ण हेमकांती अवतारी त्यावरी नटला हेम शृंगारी. मग वर्ण दशा स्वरूपा परी रंभादासी शोभली. ऐशा भानुनी पैंजणी ती मृदग कवळोनी प्रति हाती. नट नृत्य स्वरूपी राजपंक्ती जाणुनिया मिरवली. परी त्या शैल्या शुभाननी पाती पुरवंडा सुलोचनी. एकमेका बोलते वाणी मदन बाळी ही अशी. सकळ नाट्य कलावती विकळ स्वरूपनी
नीच दिसती. म्हणती धन्य विधात्या प्रती रचली मूर्ती अनुपम्य. समस्त वधू जरी उर्वशी तरीच्या पुढे वाटते दासी. चपळा तेज सहजेशी तळपत आहे बाळी ही. साज सोडून प्रत्योदक नाद दर्शवी अलोलिक. पातेपणे पडोने टक विस्मयाते पडते त्या. वाद्यनादाने व्यक्तीत मिळवी ताला ती अद्भुत. परी सकळ शैल्यांचे चक्षुतेथ एका ठाई मिनले हो. कलिंगा मुख्य नायकनी परी पुरवंडा दैन्यवाणी. जेवी उदया येता तरणी सकळ तेजा लोपती. सो नाट्यदारा कलिंगे सहित उभ्या राहिला करू नृत्य. तहे कटी कवळोनी मृदंगा ते कुशळ वाजवी पुरवंडा. संगीत स्वरित गायन शैल्या सकळ तुका वितीमान. बोलणे वचन धन्य म्हणते कलिंगा. सकळ शैल्या सभांगणी. त्यात मच्छिंद्र नाथ कनकासनी. पदमाळिके चिंतामणी हिरा चमकदावितशी. पुढारा पाहुणी गुरुनाथ मणींच्या मणी नमन करीत. परम हे लावे आनंदे चित्त म्हणे कृतार्थ झालो मी. आता श्री गुरुचे पाहिले चरण सकळ झालो तापहीन. मग स्फुरण कुशळपणे वाद्य कळा मिरवितसे. तै नृत्य करीत संगीत होता पाहुणीला जे विधी दुहिता. लाजत अप्सरा गंधर्व गाथा ठेवून पाते चरणाते. ताणमान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ भार. सान तुकवणे नाथ मच्छिंद्र. म्हणतसे मग परिधानाया उंची वस्त्र काढण्यास ते देत मच्छिंद्रनाथ. तो पुढारा पाहुणे हर्ष बळवंत लाघव काळे वर्तवी. मृदुंग वाद्य वाजविता अद्भुतपणा कुशळता. तया नादाते अक्षर व्यक्ता भांती भांती काढितसे. त्या अक्षरा माझी अक्षर मच्छिंद्र नामे सत्कार. दावणे पुढे तोचे व्यवहार रंग समान नाचवी. मृदुंग अक्षरी तैशी चर्चा दावितसे गुरुवर्या. चलो मच्छिंद्र गोरकाया. पुन्हा अक्षरे आच्छादी परी अक्षरे मच्छिंद्राते श्रवण होता पाहे भोवते. चित्ती चाकटुने म्हणे थे कोठून आला गोरक्ष. एरीकडे सहज चाली गोरक्ष वाजवी गायन पावली. रंजित देखता गुरु माऊली तिची अक्षरे आणि तशी. आणि ता अक्षरे पुरोव्यक्त होताची मच्छिंद्र दचकत. बहुते पाहुणी गोरक्षनाथ कोठे आहे म्हणतसे. शैल्या आणि कलावाशिनी तयाशी व्यक्त न पाहता नैनी. कोठुने पडतसे अक्षरध्वनी श्रवणे साजन्या मुचे. पिशाचवाणी भवती पाहतसे घडी घडी चित्त दचकतसे. थडा थडोनी हृदय उडतसे आला गोरक्ष म्हणूनी. मग नावळे सभा कनकासन मुख वाळले झाले म्लान. मग कोणी ऐकेना गायन
चित्ते फार व्यापिले. चलो मच्छिंद्र गोरखाया जवळ जवळ अक्षरे हे ऐकून या. तव तव दचकुनी गेली काया काळे मा तेव्हा येतसे. तव पाहुणे केलो तळा हृदय पेटुने चिंता नळा. काळिंबी काया म्हणून सकळा रोमांच उठते शरीरी. तव पाहुणे केलो तळा म्हणे महाराजा तपपाळा. सुरम रंगे मुख कमळा काळिंबे कावरेली. एरे म्हणे ओ मैना किणी माते दिसते विपरीत करणी. मच्छिंद्र शिष्य गोरक्षावणी भया हे तयाचे का. तो परम पवित्र भक्त चुडामणी आ विषय नातळे इंद्रिय दमणे. महाप्रतापे तपोखानी बैरागी तो असे हो. आगे तो येता तव पट्टणी नील माते स्वदेशवनी. मग तव रतीचे सुख यामिनी गोरक्षांकी नाशिल. ऐशा ऐकता केलो तळा आ मारुती सूचनेचा खून गरळा. हृदय व्यापुणे जाळू लागला मुख कोमाविली पै. मुख कोमाविली पै झाली मग तो रंग नाट्यकृती. विरस होणे नावडे चित्ती हृदया लागे ती चिंता भगवती. नांदती झाली प्रत्यक्ष नाट्यसंगाचा आनंद वेश. बळी अवानीला एकची भाष. मग रंग देवता पडुने ओस उठवी आपुल्या ठाण्याते. जैशी पय सैंदवा पुढे गाठी. मग विरस होऊनी नासल्या गोष्टी. मिरवला हात अन्याय पोटी भय उभयता तळे परीती चतुर मैनावती. गायन स्वरावान काणे तो मृदुंग वाद्य उठो निधने. चलो गुप्त गोरखाया. चलो गुप्त गोरखाया. ऐसा नादाक्षर स्थिती किलो तळा श्रवण करीत. मग बोलावणे कलावंत उत्तराते आराधी. म्हणे तव सारंगी संगीते वाजता हे उत्तमा गती. पर्यामुचा साज संग्रहाप्रती आजे पाहू वाजवणे. ऐशा ऐकता कलिंगा पद्मिनी म्हणे आना पाहू वाजवणे. मग तिकलो तळा ज्ञापोनी साज आणून ठेवीतसे. तोही साज पुढे घेऊन वाजविती कुशळपणे. परी सुस्वर गाण्यात अक्षर पूर्ण तेची काढे पुन्हा पुन्हा. तेही ऐकुने मैना किनी मग सेविका आपली कलावंतीने. कलिंगाचा साज देऊने उभी केली पाठीमागे. तिथे सांगे रहस्ययुक्ती पुढारा वाद्ये अक्षरे काढती. त्याते निती अक्षर स्थिती तुही बोलवे मृदुंगा. परीती वाजविता कलावंतिनी तैशी अक्षरे नयेती कानी. मग पुरवंडेचा हात धरोनी एकांताशी पै गेली. सलिलपणे चरणी माथा ठेवणे पुषे तिसवार्ता. माये तू कोण
कोण सांगाता सकळ संशय सांडोनी. जरी ही गोष्ट ठेवीशी चोरून तरी तुझ्या गुरुची आण. मातेव देखी प्रांजळपण प्रांजळपण कोण कोणाची तू असशी. ऐशी भूपिणी बोलता वचन मनात विचारी गोरक्ष नंदन. प्रकट होण्याचा समय पूर्ण हाचे सुलक्षण दिसतसे. मग बोलता झाला प्रांजळ वचन माये मिनशे सर्वता कामिन. श्रीमचंद्राचा प्रिय नंदन गोरक्ष नामे मिरवतसे. तरी श्रीवेश नटीनारी नटोने निघोतव राजद्वारे. ऐशे ऐकता ती सुंदरी पुन्हा चरणी लोटली. मग पुरुष परिधानानो नितोरित श्री गोरक्षनाथाने सवित. म्हणे तू माझा सुत भेटलासी दैवाने. पूर्वी नाथाने नामाभिधान तवरूपी केली निवेदन. निवेदन होताची तन मन प्राण तव भेटी उदेले. सांगू उदेले परिकाय आज ऐसे सेविता का जगन्याय. के गृही वत्स कान निगाय परी प्राण वत्सा ठेवितसे. की जळा वेगळी मासोळी होता रिगुपा हे पुन्हा जळी. तन्याये मोह काजळी लागली तुझसाठी मजबारी. मग हाटक शृंगार करुणी व्यक्त जडित कोंदणी लेववित. रणमुद्रिका रणबिंदी सहित मुक्त तुरा लाविला. भरजरीचे कनकवर्णे पारिधानिला चिरभूषणी. मस्तकी मंदिल नवरत्नी शरपेचवरी जडेला. हस्ताग्री बाऊवट हेमकोंदने लखलखाट. सर्वभूषणी तेजवट शृंगारीला नाथ तो. मग हस्तधरोने केलो तळा येती झाली सभा मंडळा. येताची मच्छिंद्र देखिली डोळा पुरुष व्यक्त कामिनी. मनात म्हणे मच्छिंद्रनाथ पुरुष कैचा आला येथ. निकट येता किलो तळे ते हस्ते खुणावी कोण तो. एरीकडे हस्त खुणे संकेती पाहुणे म्हणे गोरक्ष जती. तुमचा उद्देश धरुणे चित्ती भेटी लागी पातला. परी आज उदेला दैवादित्य भेटला माझा प्राणसुत. सकळ राजाचा धैर्यवंत बाळ गोरक्ष माझा. आता सकळ काचने फिटून गेली अंतः करणी. सकळ वैभव राज मांडणी संगोपील बाळ हा. आणि पाठिंबा बळीवंत सहोदर वडील गोरक्षनाथ. धाकुटा मिन तुमचा सुत संगोपील तयाशी. म्हणून समूळ माझी काचणी फिटुनी गेली दूरवणी. वृद्धापकाळी चक्रपाणी कृपे वेष्टीला आपणाशी. ऐसे बोलता मैना किनी गोरक्ष हास्य करी म्हणी. चित्ते म्हणे बळे चितरणे अंधार चिरी भूषितसे. आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कासयाशी वैभव. विधवे लागे कुंकुम ठेव खटाटोप कासया. की परिसा लागी कनक शृंगार. के तक्रे तुष्टती देव अमर. तैसे आम्ही विरक्त थोर राजवैभव कासया. की ग्राम गौतमीची कास दुग्ध काढुनी अंजुळीस. ते पयोब्दीस पाजुनी सुरस. तुष्ट चित्ती मिरवला की सकळ महीचा अनुपणाथ. अंजोळी धान्याचा गरजवंत की मित्र तेजाचे
भिक्षा मागत काजव्या ते जाऊनी, परी असो कार्यापुरती ऐकुनी घ्यावी उनी मात, श्री गुरुजी आले करतलात, मारो लात वैभवासी ऐशे गोरक्ष कल्पुनी मणी, एरिकळे मच्छिंद्र मुनी केलो तळेचे शब्द ऐकुनी, आसना होऊन उठला हाती प्रेमा दाटून पोटी, गोरक्ष गळा घातली मिठी, करी कमळुनी हृदय पोटी, प्रेमे सद्गदा लिंगिला, मग कलिंगे ते पाचारुण, अमुपद्रव्य दिदले वसन, गौरवणी तेचे मन, स्वस्ताना ते बोळविले, आयरेकडे मंडपात, मंडपात शैल्यासहित मच्छिंद्रनाथ, निकट बैसवोनी गोरक्षा ते योगक्षेम पुषतसे, बद्रिकाश्रमी तपोराहाटी तुतके सांगे गोरक्ष जती, कंटकाग्नी पादांगुष्टी 12 वर्षे संपादिली, उपरी तप झालिया पूर्ण, माव करे उमारमण, सकळ देवा बोलावून आतिथ्यही मिरवले, ऐशी झालिया तप राहाटी, परी तव वियोग साहिना पोटी, क्षण क्षणा होनी कष्टी, शोक करू रे गतसे, जया पदाचे होता स्मरण, अंती जठर जाय वेष्टुण, म्लान वदरे ओस कानन, दाही दिशा दिसतशी, मग उदका वाचून जैसा मिण, तडफडून देऊ पाहत प्राण, तेवी माझे अंतःकरण, दुःख डोही हे लावे, आपरे प्रारब्ध योग दारुण, येणे भेटले तुमचे चरण, आता गेल्या प्राण, एकाकी कदा नवशे मी, ऐशा ऐकता वचन युक्ती, पुन्हा दतसे हृदयाप्रती, म्हणे वत्सा तुझ मागुती, एकांगे कदा न करी मी, मुळी हुनी बाळपण तुवान, जाणिले मजविन सकळ करुणी लालन, स्थावरपणे मिरविले. जळा वेगळी जळमासोळी, विभक्त न होय कवणे काळी, तेवी मम चित्त दरित तपोमौळी, विभक्त झाला नाहीस, परी न व्हावे ते घडून आले, श्री मारुतीने मज गोविले, गौरविले परी सदा फोले, वैभव वाटे तुझ विनबा, बा भोजन करिता षड्रसांनी, तुझे स्मरण होतसे मनी, बा तो ग्रास ठेविता ननी, विषा समान वाटतसे, मगाश्रूने पूर्ण भरती नयन, तुझ जवळी लागे माझा प्राण, मग मूर्तिमंत तू जठरी जीवन, उभाराशी माझिया, मग ताप उपजे मनात, आहा बाळकाशी टाकून वनात, आलो मी फिरत फिरत हेची चिंतन निशिदिनी, बा तुझ विन करिता तीर्थ ब्रह्मण, परी ऊस दिशा बोभावे म्हण, मनात जल्पे वत्स टाकून, कैसा लो मी पापी, ऐसे बोलता मात मग बोलता झाला गोरक्षनाथ, हे महाराजा माझे ऐके मात, तू ते सुत भाऊ असते,
जया देशी कराल गमन तेथेच सुत कराल निर्माण मग तुमच्या मोहाचे आचरण वाटले जाय महाराजा प्रेकच तो माझे आहे मन माझे के चिठाये मग जैशी होय गती पाही जळावी नमिनाते की अर्का कुमुदिनी अस्त्या पार तो मोह करील कोणावर परी कुमुदा तो एकच मित्र सुखा परी या नावया की चंद्राच कोर असते बहुत परी चकोर एकची रोहिणी नाथ त्याची न्याय जननी माते असचे एकची माते तू जळात असती बहुत जळचर परी जळचरा असते एकची निर तन्याये मज माहेर एकची मच्छिंद्र आराधिला आश्लाघ पुरुषा अन्य युवती परियुवती एकची पती तन्याये कृपा मूर्ती माझे जीवन तू असशी घनाशा पार असती चातक चातकाशी घनतो एक तेवी तुमाते जननी जनक एकच यशशी महाराजा आयशे म्हणून गोरक्षनाथ नेत्र्यानी अश्रुपात ते पाहुणे अंतरिक्ष सुत प्रेमे हृदय कळवळला म्हणे ताडुल्या सत्यवचन तुझ कोणी नसे मजविन ऐशे म्हणून मुखचुंबन कुरवाळून धरितसे मग सभास्थान विसर्जुन पाकशाळेत उभयती जाऊन श्री गोरक्षा ताटी घेऊन भोजना ते सारेले भोजन झाल्या एकासने निद्रा करते उभय जणी दिनोदय स्नाने करुणे एकासने बैसती एकांकी मिनाथ एकांकी गोरक्षक सुत कनकासनी राजसभेत घेऊन नाथ बैसती जैसा वक्रतुंड षडानन घेऊन बैसे उमारमण की माय यशोदे जवळी रामकृष्ण उभयंकी मिरवती असो आता हे कथन पुढे सुखे झाले संपन्न ते पुढले अध्याय निरूपण होईल श्रोते श्रवण कीजे ते मचिंद्रा उभयंके घेऊनी सुत सुताची फेडील बाकी शैल्याने वेष्टुने सुखासने हाटके नित्य मिरवे मचिंद्र तो नरहरी वंशी धुंडी सुत नरहरी मालो नाम त्याते तो श्री गुरुकृपे रसाळ कथे ते निवेदिल श्रोतिया स्वस्ति श्री भक्तिसार समंत गुरुष्काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर विशंतीतमाध्याय गूढः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय अलख निरंजन।